फ्रेंड्स, मुलं पण कशी असतात नाही का हो. बघा ना, आईबाप एवढं मुलांना कष्टाने मोठं करतात, लहानाचे मोठे करतात, शिक्षण देतात, सगळ्या गोष्टी करतात. पण ज्यावेळेस मग मुलांना आईबापांना द्यायची वेळ येते ना, तेव्हा मुलं आईबापांबरोबर कशी करतात. आमच्या इकडचं एक जोडपं आहे, वृद्धच आहे म्हणजे, पण दोघं नवरा बायको माहिती आहे. 2-2 मुलं असताना पण असते ना, एका सवय, कोणाला तंबाखूची असते, कोणाला पानाची असते. ते आता एवढ्या वर्षापासूनची त्यांची सवय असते नाही का. ती मुलं आईबापाला साधा खाण्यासाठी खर्च करायला मागत नाहीत. मी रिक्षाने गेली तेव्हा इकडची ओळखीची ती लोकं कुठे भेटलीत माहिती आहे तुम्हाला? मंदिरामध्ये मिळाली. मंदिरामध्ये असे बुरके घालून दोघंजणं बसली होती. काय करायला? तर भीक मागायला. किती वाईट वाटलं असेल. आमच्या समोरून येता जाता आम्ही त्यांना बघणार आहे, तेव्हा माझे मिस्टर बोलले, अरे ही लोकं इथं येतात आणि भीक मागतात. आता ती लोकं कुठे राहतात कुठे नाही माहिती नाही, फक्त जाता येताना दिसतात असं माहितीतून कळलं आहे म्हणून. पण मग मुलांना एवढी कसली चरबी आली हो आजकाल आईबापांना न सांभाळण्याची. एवढं मुलांना कसल्या गोष्टीचा एवढा गर्व आलेले. त्या आईबापांनी एवढं कष्टाने मुलांना मोठं केलेलं आहे. आणि आज जेव्हा त्यांच्याकडे पैसा नाही आहे, त्यांनी सगळा तुमच्यासाठी खर्च केला आणि आज त्यांना द्यायची वेळ आली तर तुम्ही लोकांनी त्यांना असं पाठवलं. एवढी त्यांची वाईट परिस्थिती आली की त्या लोकांनी मंदिरात जाऊन भीक मागावं त्यांच्या ह्याच्यासाठी, खाण्यासाठी पिण्यासाठी. सवयी असतात ना एकेकाला, मग मुलं पुरवू शकत नाहीत. तुम्ही सांगा बरं मला मग कमेंटमध्ये, हे चुकीचं आहे की बरोबर आहे. किती वाईट वाटलं असेल. आपल्या समोरून येणारी जाणारी एवढी मोठी पोरं चांगली कमवते असताना पण त्यांच्याकडे द्यायला पैसे नाहीत. असल्या हरामी मुलांना ना चांगले धरून मारलं पाहिजे, कुत्र्यांना. एवढी हरामीगिरी करायची. तर बिचाऱ्या आईबापाचं काय, त्यांना माहिती होतं का हा आमचा मुलगा असा करणार आहे म्हणून? माहिती होतं त्या लोकांना आमचा मुलगा हा असला करणार आहे म्हणून? बाप्पा, खरंच आईबापांनी ना खरंच खूप कष्ट केलेले असतात मुलांना वाढवायला. मुलांनी ना आईबापांना ह्या थारीवरती तरी नाही नेऊन